हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा व्हिडिओ म्हणजेच मागच्या वर्षीचा जो मार्गशीर्ष महिना चालू होता तर त्यातील दुसऱ्या गुरुवारचा आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मी कशा प्रकारे साजरा केला किंवा त्याची पूजा मांडणी मी कशा प्रकारे केली। आणि या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की मी मार्गशीर्ष गुरुवारातील दुसरा गुरुवार कशा प्रकारे साजरा केला होता। म्हणजेच जे 2024चे व्हिडिओ आहेत तर ते मला म्हणजे प्रॉपर करता आले नाही आणि तुमच्यासोबत मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील शेअर केलं की मी सध्या म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने सध्या मी जॉबला आहे आणि मी जिथे सध्या जॉबला आहे तर तिथेच मी ह्या काही महालक्ष्मी देवीच्या मला सेवा करायच्या असतात तर त्या मी करत असतो। म्हणजेच माझ्या हातून जेवढी मला सेवा होईल तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच महालक्ष्मी देवीची सर्वात प्रभावी सेवा ही मार्गशीर्ष गुरुवारातील जे गुरुवारचे आपण व्रत करत असतो तर त्यामधले आहे। त्यामुळे हे व्रत म्हणजेच मी आवर्जून करत असतो आणि मागच्या वर्षीपासूनच हे जे काही व्रत आहे तर ते मी करत आहे। आणि हे व्हिडिओज म्हणजेच तुम्हाला मागच्या वर्षी आपल्याला 4 गुरुवार आले होते तर त्या 4ही गुरुवारचे तुम्हाला व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा। तर हा दुसऱ्या गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि जी महालक्ष्मी देवीची सेवा आहे तर त्याचबरोबर मी कुंचम सेवा देखील करत होतो। म्हणजेच माझ्याकडे तेव्हा कुंचम नव्हता तर आपण घरच्या साहित्यामध्ये कुंचम कशा प्रकारे तयार करू शकतो आणि जी धनलक्ष्मी सेवा आहे म्हणजेच जी धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे तर ती कशा प्रकारे तयार करू शकतो। म्हणजे जो कुंचम आहे तर तो आपल्याला कशा प्रकारे आपण तयार करू शकतो। तर तुमच्या घरामध्ये कोणताही स्टीलचा ग्लास असेल किंवा तांब्या किंवा पितळेचा ग्लास असेल तर त्याचीही तुम्ही कुंचम सेवा करू शकता। जर तुमच्याकडे स्टीलचा ग्लास असेल तर माझ्याकडे जो स्टीलचा ग्लास होता तर तोच मी या सेवेसाठी घेतला होता कारण सध्या मी म्हणजे जॉबवरती नवीन होतो त्यामुळे बरंचसं जे साहित्य आहे पूजेचं तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं। म्हणजेच जे माझ्याकडे साहित्य अवेलेबल होतं तर त्यामध्येच मी ह्या ज्या काही सेवा आहेत तर त्या मी करत होतो। म्हणजेच जेव्हा मागच्या वर्षीचा हे व्हिडिओ आहेत तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। म्हणजे प्रॉपर पूजा मांडणीचा व्हिडिओ काय मला तेव्हा करता आला नाही त्यामुळे तेव्हाचे जे फोटोज आहेत तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। आणि जे कोणी म्हणजेच नवीन मार्गशीर्ष गुरुवारांना सुरुवात करत असतील तर त्यांच्यासाठी देखील हे जे व्हिडिओ आहेत तर ते युजफुल ठरतील जेणेकरून तुम्हाला देखील पूजा मांडणी कशा प्रकारे करावी आणि याचे म्हणजेच नियम कोणकोणते आहेत तर हे देखील तुम्हाला माहिती होतील। त्याचबरोबर जे मार्गशीर्ष गुरुवाराचे जे व्रत आहे तर ते कोणीही करू शकतो त्यामुळे मला जसं शक्य होईल तर तसे मी म्हणजे सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि जो कुंचम आहे तर तो आपण कशा प्रकारे तयार करू शकतो म्हणजेच घरच्या साहित्यामध्ये कारण कोणाकोणाला म्हणजे जे कुंचम आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात तर ते कोणाकोणाला परवडत नाही त्यामुळे आपण घरच्या घरी कुंचम सेवा कशी करू शकतो तर ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुमच्याकडे कोणताही स्टीलचा ग्लास असेल तर त्यावरती आपल्याला शंख चक्र नाम अशा प्रकारे आपल्याला चिन्ह काढून घ्यायचे आहेत। म्हणजे जे भगवान विष्णूंची चिन्ह आहेत म्हणजे शंख म्हणजेच एका साईडला आपल्याला शंख काढून घ्यायचा अष्टगंधाने, त्याचबरोबर एका साईडला आपल्याला नाम काढून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच्या साईडलाच म्हणजेच आपल्याला एकीकडे चक्र काढून घ्यायचं जेणेकरून शंख चक्र नाम अशा प्रकारे जे विष्णू देवांचे चिन्ह आहेत तर ते आपल्याला त्या कुंचमवरती म्हणजेच ग्लासवरती काढून घ्यायचे आहेत। आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत। म्हणजेच तो कुंचम जेव्हाही आपण कुंचमची सेवा करतो तर तो आपल्याला रिकामा नाही ठेवायचा। त्यामध्ये म्हणजे देवीला आवडणारी जी रत्न आहेत म्हणजेच तुमच्या घरामध्ये जी रत्न इझिली अवेलेबल होतात म्हणजे जी कमळगट्टा किंवा हळकुंड अशा प्रकारचे जे काही देवीला प्रिय वस्तू आहेत तर त्या तुम्ही त्या कुंचममध्ये टाकू शकता। आणि जो कुंचम आहे तर तो आपल्याला तांदळाने भरायचा आहे। तर तुम्हाला मी सांगितलं की तेव्हा माझी म्हणजेच न्यू जॉईनिंग होती कारण नोव्हेंबरमध्येच मी या जॉबला लागलो होतो त्यामुळे बरंचसं जे पूजेचं साहित्य आहे तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं। आणि जिथे मी राहतो तर हा बंगाली एरिया असल्यामुळे आपल्या देवांचं साहित्य इकडे मिळत नाही। त्यानंतर मी बरंचसं जे पूजेचं सामान आहे तर ते मी ऑनलाईनच बोलवलं आणि तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की जे काही मला पूजेचं साहित्य लागतं तर ते मी सर्व ऑनलाईनच बोलवत असतो। आणि म्हणजेच खास करून जे देवीचे मुखोटे आहेत तर ते देखील म्हणजेच मी ऑनलाईनच बोलवले होते। पण तेव्हा माझ्याकडे जे काही साहित्य अवेलेबल होतं तर त्या साहित्यामध्ये जी काही पूजा मला करायची होती तर ती मी केली होती आणि एकदम साधी आणि सोपी पूजा मी तेव्हा मांडणी केली होती जेणेकरून हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला देखील युजफुल ठरेल। म्हणजे तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता। या पूजेमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे आहे तर ते कलशाला आहे। म्हणजेच त्यामध्ये आपल्याला 5 फळांची आपल्याला पानं ठेवायची असतात आणि त्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचा असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी कथा वाचन आहे तर ते आपल्याला करायचे असते। तर दुसऱ्या गुरुवाराची जी पूजा मांडणी आहे तर ती मी अशा प्रकारे केली होती। तर तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना।